नमस्कार. सिंधू इन्स्टिट्यूटतर्फे मी शुभम कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. 6वा अध्याय आपला चाललेला आहे. सध्या 6व्या अध्यायाची काल आपण 35 श्लोकांपर्यंत आलेलो आहोत. आज पुढे जाणार आहोत. ध्यान करूयात. अथ ध्यानं शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. श्रीभगवानुवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स सन्न्यासी च योगी च निरग्निर्न चाक्रियः. यं सन्न्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव. नैह सन्न्यस्तसङ्कल्पो योगी भवति कश्चन. आरुरुक्षेर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते. योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. यदा हिनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसङ्कल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते. उद्धरेदात्मनात्मानमात्मानमवसादयेत्. आत्मैवह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः. बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः. अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः. शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः. ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः. युक्त इत्युच्यते योगी समश्लोष्टाश्मकाञ्चनः. सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेष्य बन्धुषु. साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः. एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः. नात्युच्छ्रितन्नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरं. तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः. समङ्काय शिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः. सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वन् दिशश्चानवलोकयन्. प्रशान्तात्मा विगतभिर्ब्रह्मचारिव्रते स्थितः. मनस्संयम्यमच्चित्तो युक्त आसीत मत्परः. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः. शान्तिर्निर्वाणपरमां समत्संस्थामधिगच्छति. नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः. न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते
निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते सदा यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोमपा स्मृता योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः यत्रोपरमते चित्तं विरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति सुखमात्यन्तिकं यत्तद्बुद्धिग्राह्यवतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते तं विद्यात् दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितं न स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्णति चेतसा संकल्पप्रभवान् कामांस् त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः शनैः शनैरुपरमेद्बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत् यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशन्नयेत् प्रशान्तमनसंख्येन योगिनं सुखमुत्तमम् उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषं युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिरां चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथिफलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करं श्रीभगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहञ्चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते। काल 35व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहोत. पुढच्या 10 श्लोकांचा म्हणजे 11 ते 20 इथल्या श्लोकांचा अर्थ बघूयात आणि मग पुढे जाणार आहोत. आपला आत्मसंयम योग चाललेला आहे. योगी पुरुष कशा प्रकारे श्रेष्ठ आहे किंवा त्यांचे काय काय लक्षणं होते हे आपण कालच्या याच्यात बघितलं आहे. 11वा श्लोक बघतोय. शुचौ जे देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमानसमात्मनः नात्युच्छ्रितं नाति नीचम चैलाजिन कुशोत्तरम. जे शुद्ध जमिनीवर क्रमाने दर्भ मृगाजिन आणि वस्त्र अंथरून तयार केलेले, जे फार उंच नाही व फार सखल नाही असे आपले स्थिर मांडून. आसन कसे असावे. आपण रोजची उपासना करतो, कुठलाही देवधर्मही आपण म्हणू शकतो, देवधर्म करत असू, आपलं अनुष्ठान करत असू, तर त्यामध्ये आसनाची जागा कशी असायला हवी किंवा आसन कसं असायला हवं. तर सर्वात आधी खालती दर्भ, त्यावर मृगाजिन. आता मृगाजिन आपल्याला माहिती आहे कुठेच शक्य नाही, परंतु आपल्याला दर्भ मिळू शकतात. आणि वस्त्राचं जे आसन त्यावर अंथरून तयार करायचं आहे, जे फार उंच नाही व फार सकल नाही, खूप खोलही नसावं आणि अति उंचही नसावं, असे आपले आसन स्थिर मांडून. 12वा श्लोक. त्या आसनावर बसून चित्त व इंद्रियांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा. अंतःकरण शुद्धता जर करायची असेल तर योगाभ्यास करणे नितांत आवश्यक आहे. आणि त्यासाठीच योगाभ्यास कशा प्रकारे, त्या कुठल्या पद्धतीने तो केला गेला पाहिजे हेही श्रीकृष्ण सांगतायत. 13वा श्लोक. शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर व्हावे. आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता. 15व्या श्लोकात. ब्रह्मचर्यव्रतात राहणाऱ्या, निर्भय तसेच अत्यंत शांत अंतःकरण असणाऱ्या सावध योग्याने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे. सरळ सरळ योगाची जी पद्धती असते, कशा प्रकारे आसन धरायला हवं, कशा प्रकारे अनुष्ठानात बसताना असो, कुठलाही आपण योग किंवा कर्म साधना करताना असो, उपासना करताना असो, आपल्याला या क्रमाने सर्वांनाच उचित असा हा क्रम आहे, त्यांनी बसता येईल.
शरीर, डोके आणि मान अगदी सरळ रेषेत हवी. अचल म्हणजे न हालता एकदम स्थिर ठेवायची आहे. आपल्या नाकाच्या शेंड्यावर, नाकाचा जो शेंडा असतो म्हणजे अर्धोन्मीलित नेत्र जे म्हणतात, अर्धोन्मीलित बरोबर असं खाली बघितलं तर ते आपोआप अर्धोन्मीलित दृष्टी प्राप्त होऊ शकते. नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता आणि सरळ आपली दृष्टी हवी. ब्रह्मचर्य व्रतात राहणाऱ्या, निर्भय तसेच अत्यंत शांत अंतःकरण असणाऱ्या सावध योग्याने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे. 15वा श्लोक. मन ताब्यात ठेवलेला योगी अशा प्रकारे आत्म्याला नेहमी मज परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून माझ्यात असणारी परमानंदाची पराकाष्ठा अशी शांती मिळवतो. अत्यंत आनंद किंवा जी शांती असते, जे मनाला समाधान जर मिळवायचं असेल, अशा प्रकारच्या साधनेने मन आपलं स्थिरावतं आणि त्याला शांती प्राप्त होते. 16वा श्लोक बघतोय. हे अर्जुना, हा योग फार खाणाऱ्याला, अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपाळूला तसेच नेहमी जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही. सरळ सरळ जो पण कुठलीही गोष्ट अतिपणाने करतो, अतिपणाने केलेली, अतिपणे खाणे असो, न खाणे पण म्हणजे अति उपास असो, अति झोपणे, अति जागरण, या सर्व गोष्टींना जोही नियमात किंवा स्थिरतेने या गोष्टी करत नाही त्याला योग साध्य होत नाही. 17वा श्लोक. दुःखांचा नाश करणारा योग यथायोग्य आहार विहार करणाऱ्याला, कर्मांमध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि झोपणे व जागणे त्याची यथायोग्य आहेत त्यालाच साध्य होतो. सर्व गोष्टी ह्या नियमित आणि अत्यंत मोजक्या, तोलून मापून असाव्यात. कुठलीच गोष्ट खूप जास्त नको किंवा खूप कमी नको. 18वा श्लोक बघतोय. पूर्णपणे ताब्यात आणलेले चित्त जेव्हा परमात्म्यात पूर्णपणे स्थिर होते तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेला पुरुष योगयुक्त म्हटला जातो. जेव्हा सर्व इंद्रिय ताब्यात असतात, चित्त हे एकाग्र होत असतं. एकाग्र चित्त म्हणजे जिथे आपली इच्छा आहे फक्त तोच विचार आपल्या मनात यायला पाहिजे, त्याला आपण चित्ताचं एकाग्रीकरण म्हणू शकतो. नाहीतर आपण एखादं काम करायला बसतो आणि पूर्ण जग फिरून येत असतो, म्हणजे विचित्र वेगळ्याच कुठल्या तरी गोष्टी आपल्या मनात चाललेल्या असतात. तर ही परिस्थिती जेव्हा आपली पूर्णपणे संपून जाते त्याला चित्त एकाग्र होणे असं आपण म्हणू शकतो. आणि या स्थितीनंतर तो पूर्णपणे परमात्म्यात स्थिर होतो. तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेला पुरुष योगयुक्त, असा पुरुष योगयुक्त म्हटला जातो. 19वा श्लोक. ज्याप्रमाणे वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हालत नाही, तीच उपमा परमात्म्याच्या ध्यानात मग्न झालेल्या योग्याच्या जिंकलेल्या चित्ताला दिली गेली आहे. कशाची उपमा दिली गेलेली आहे? वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हालत नाही त्याप्रमाणे. म्हणजे जसं अग्नी पेटायला किंवा दिवा पेटायला वारा किंवा ऑक्सिजन ही बाब लागत असते, तीच उपमा परमात्म्याच्या ध्यानात मग्न झालेल्या योग्याच्या, म्हणजे त्यांनी जो चित्त जिंकलेला योगी आहे, स्थिर बुद्धी प्राप्त झालेला योगी परमात्म्याच्या स्वरूपात तल्लीन होऊ शकतो. 20वा श्लोक. योगाच्या अभ्यासाने नियमन केलेले चित्त ज्या स्थितीत शांत होते आणि ज्या स्थितीत परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन सच्चिदानंदघन परमात्म्यातच संतुष्ट राहते. 20 श्लोकांपर्यंत अर्थ बघितला आहे. 36व्या श्लोकापासून आजच्या वर्गाची सुरुवात करूया. असंयतात्मना योगो, असंयतात्मना योगो, असंयतात्मना योगो, दुष्प्राप इति मे मतिः, दुष्प्राप इति मे मतिः. दुष्प्राप इति मे मतिः. असंयतात्मना योगो,
असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः। दुष्प्राप इति मे मतिः। वश्यात्मना तु यतता वश्यात्मना तु यतता वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः। शक्यो वाप्तुमुपायतः। शक्यो वाप्तुमुपायतः। वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः। वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः। असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः। वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः। असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः। वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः। असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः। वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः। सदतीसावा श्लोक बघतोय. अर्जुन उवाच अयति श्रद्धयापेतो अयति श्रद्धयापेतो अयति श्रद्धयोपेतो अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः योगाच्चलितमानसः अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः
अप्राप्य योग संसिद्धिम् अप्राप्य योग संसिद्धिम् अप्राप्य योग संसिद्धिम् अप्राप्य योग संसिद्धिम् कां गतिं कृष्ण गच्छति कां गतिं कृष्ण गच्छति कां गतिं कृष्ण गच्छति अप्राप्य योग संसिद्धिम् कां गतिं कृष्ण गच्छति अप्राप्य योग संसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योग संसिद्धिम् कां गतिं कृष्ण गच्छति अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योग संसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योग संसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः अडतीसावा श्लोक बघतोय. कच्चिन्नो भयविष्टभ्रश कच्चिन्नो भयविष्टभ्रश कच्चिन्नो भयविभ्रष्टश कच्चिन्नो भयविभ्रष्टश विभ्रष्ट असा शब्द आहे तो. कच्चिन्नो भयविभ्रष्टश छिन्नाभ्रमिव नश्यति छिन्नाभ्रमिव नश्यति छिन्नाभ्रमिव नश्यति कच्चिन्नो भयविभ्रष्टश
छिन्नाभ्रमिव नश्यति कच्चिन्नो भयविभ्रष्टः छिन्नाभ्रमिव नश्यति कच्चिन्नो भयविभ्रष्टः छिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो अप्रतिष्ठो महाबाहो अप्रतिष्ठो महाबाहो अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि विमूढो ब्रह्मणः पथि विमूढो ब्रह्मणः पथि अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि कच्चिन्नो भयविभ्रष्टः छिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि कच्चिन्नो भयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि कच्चिन्नो भयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः
39वा श्लोक बघतोय आपण. एतन्मे संशयं कृष्ण, एतन्मे संशयं कृष्ण. एतन्मे संशयं कृष्ण. एतन्मे संशयं कृष्ण. छेत्तुमर्हस्य शेषतः, छेत्तुमर्हस्य शेषतः. छेत्तुमर्हस्य शेषतः. एतन्मे संशयं कृष्ण. छेत्तुमर्हस्य शेषतः. छेत्तू शब्द आहे तो, म्हणजे 2 वेळा डबल त आलेला आहे तिथे. त्वदन्यः संशयस्यास्य, त्वदन्यः संशयस्यास्य. त्वदन्यः संशयस्यास्य. त्वदन्यः संशयस्यास्य. छेत्ता नैषुपपद्यते, छेत्ता नैषुपपद्यते. छेत्ता नैषुपपद्यते. त्वदन्यः संशयस्यास्य. छेत्ता नैषुपपद्यते. एतन्मे संशयं कृष्ण. छेत्तुमर्हस्य शेषतः. त्वदन्यः संशयस्यास्य. छेत्ता नैषुपपद्यते. एतन्मे संशयं कृष्ण. छेत्तुमर्हस्य शेषतः. त्वदन्यः संशयस्यास्य. छेत्ता नैषुपपद्यते. एतन्मे संशयं कृष्ण. छेत्तुमर्हस्य शेषतः. त्वदन्यः संशयस्यास्य. छेत्ता नैषुपपद्यते. कच्चिन्नो भयविभ्रष्टश्चिन्ना भ्रमिव नश्यति.
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि। अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति। 'असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः। वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः। चाळीसावा श्लोक बघतोय आपण। श्री भगवानुवाच पार्थ नैवेह नामुत्र पार्थ नैवेह नामुत्र पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते विनाशस्तस्य विद्यते। विनाशस्तस्य विद्यते। पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते। पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते। न हि कल्याणकृत् कश्चिद् न हि कल्याणकृत् कश्चिद् न हि कल्याणकृत् कश्चिद् न हि कल्याणकृत् कश्चिद् दुर्गतिं तात गच्छति दुर्गतिं तात गच्छति। दुर्गतिं तात गच्छति। न हि कल्याणकृत् कश्चिद् दुर्गतिं तात गच्छति। पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते। न हि कल्याणकृत् कश्चिद् दुर्गतिं तात गच्छति। पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते। न हि कल्याणकृत् कश्चिद् दुर्गतिं तात गच्छति।
पार्थनैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते न हि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति। एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता नैह्युपपद्यते। कच्चिन्नो भयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि। अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति। असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः। आज 40व्या श्लोकापर्यंत आलो आहोत, म्हणजे 5 श्लोक झाले आहेत. एकूण 47 श्लोकांचा अध्याय आहे. त्यामुळे उद्या आपण हा अध्याय पूर्ण करणार आहोत. आज 5 श्लोकांवरच थांबणार आहोत आणि रेकॉर्डेड लेक्चर वारंवार ग्रुपवरही त्याची लिंक टाकत आहेत. तर त्यामुळे तिथे जावं आणि ते वारंवार त्यातून सराव करायचा आहे आपल्या सर्वांना. ठीक आहे. आज इथे थांबणार आहोत. उद्याच्या वर्गात भेटूया. धन्यवाद.